गुड आफ्टरनून स्टुडंट्स. गुड आफ्टरनून सर. ओके, करूया चालू. येस सर. तयार आहे का सगळे? येस सर. ओके, टॉपिक कोणता चालू आहे नाव सांगा मला पटकन. लाईट, रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. परत एकदा, लाईट, रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. सॉरी, हा रिफ्रॅक्शन. रिफ्लेक्शन झालंय सगळ्यांना? झालंय का रिफ्लेक्शन? झालंय. ओके, काय होतं बघा, तर हा सरफेस दिसतोय, लाईट याच्यावरती बंबार्ड झाली, मागं गेली, काय झालं? काय झालं? रिफ्लेक्शन झालं. हा सरफेस आहे समजा, लाईट आली, पास झाली, थोडीशी टर्न झाली, काय झालं? रिफ्रॅक्शन झालं. दोन कॉन्सेप्ट होत्या. रिफ्लेक्शन म्हणजे काय? वेन अ रे ऑफ लाईट बाउन्सेस ओव्हर अ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस, बरोबर ना, द प्रोसेस इज नोन ॲज रिफ्लेक्शन, बरोबर. ओके, आणि जर इफ अ रे ऑफ लाईट किंवा टू चेंज इन डिरेक्शन ऑफ लाईट ड्यू टू चेंज इन मीडियम, त्याला काय म्हणायचं? रिफ्रॅक्शन म्हणायचं. झालं तर सगळ्यांना आठवतंय. आता आज काय बघायचं? लेन्स बघायचं. लेन्सचा अर्थ काय? माझा चष्मा दिसतोय सगळ्यांना, हा वाला. ओके, हा मला सांगा, इज इट रिफ्लेक्टिंग सरफेस? रिफ्लेक्शन होईल का याच्यातून? नाही होणार. हा रिफ्रॅक्शन म्हटलं तर चालेल, कारण काय होतं इथं बघा, आपल्याला मीडियम चेंज होतोय ना इथं. ओके, हा सरफेस कसा आहे रे? विजिबल आहे, सगळ्यांना दिसतोय सगळ्यांना. मग लेन्सचा मिनिंग काय? लेन्स म्हणजे काय असतो बघा याच्यामध्ये, तर किंवा लेन्स डिफाईन करायच्या अगोदर एकदा क्लिअर करतो तुम्हाला. मला सांगा, आत्तापर्यंत तुम्ही लेन्सेस कुठं कुठं बघितलेत? कशामध्ये असं आठवते का बघा? कुठं कुठं बघितलेत लेन्सेस? हां, चष्मामध्ये. व्हेरी गुड, आता सांगितलं ना. माझं सांगू नका मला. मायक्रोस्कोपमध्ये, बायोलॉजी लॅब आठवत आहे? लॅबमध्ये जाता असं काही त्रास आहे बघा, असं करून ते फिरून 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 बघता का नाही सांगा? आठवत आहे सगळ्यांना? त्याची लेन्स होती ना. ओके, आणि कशात बघितल्या? लहानपणी बघा, बाजारामध्ये जर तुम्ही कधी गेला असं खेळायला, त्याच्यामध्ये हां आपण ह्याच्यामध्ये काय म्हणतो त्याला रे, बाजारात गेला फॉर एक्झाम्पल कधी बाजारामध्ये, तर लहानपणी खेळणं यायचं बघा. छोटासा असं होल असायचं, त्याला छोटी काच असायची, आणि तुम्ही मागाशी त्या रील्स टाकायचा आणि असं करून त्याच्यामध्ये बघायचा, ते झूम दिसायचं ना. तिथं पण एक लेन्स आपण वापरायचो. किंवा डिसेक्शन बॉक्समध्ये असते बघा, ते मूवीजमध्ये दाखवतात बघा, ज्योतिषी हात बघतो माहीत आहे? ज्योतिषी हात बघतो, हात पुढं घेतो ना, असं हातात घेतो, असं असं करतो माहीत आहे? त्याच्यामध्ये पण काय होतं? लेन्स होते. मग लेन्सचा आपण लेन्सला समजा डिफाईन करायचं झालं समजा, तर लेन्स काय असते बघा? लेन्स म्हणजे काय, तर इट इज ए ट्रान्सपरंट मटेरियल. ट्रान्सपरंटचा अर्थ काय रे? मला दोन्ही बाजूनी दिसलं पाहिजे ना. इट इज ट्रान्सपरंट मटेरियल बाउंड बाय टू साइड्स. म्हणजे दोन्ही बाजूने मी त्याला काय केलंय रे? बांधलंय, एकत्र असं पकडलंय. आउट ऑफ वन or both sides आर स्पेरिकल. स्पेरिकलचा मिनिंग कळतोय सगळ्यांना? स्पेरिकल म्हणजे कसा? बरोबर, स्पियर सारखा ना. मला सांगा, आत्तापर्यंत आपण दोन टाईपचे लेन्सेस, दोन टाईपचे मिरर कोणते बघितलेले रे? पहिला कोणता होता? कॉनकेव्ह होता. दुसरा कोणता होता रे? कॉन्व्हेक्स होता. कॉनकेव्ह म्हणजे कशासारखा सांगितलेलं तुम्हाला मी? गुहेसारखा. आठवते सगळ्यांना? जर लाईट गुहेमध्ये गेली तर कॉनकेव्हमध्ये जात होते. आणि कॉन्व्हेक्स म्हणजे काय? बल्जी सरफेस. आठवते सगळ्यांना? बल्जी म्हणजे समजा असा असेल, असावाला हा चमकतोय ना हात माझा, हो का? कळतंय? हा नॉर्मली ब्लॅक कलर वाटतोय, हा व्हाईट कलर आहे. व्हाईट कलर म्हणजे माझा झाला रिफ्लेक्टिंग सरफेस झाला. जर रिफ्लेक्टिंग सरफेस असा असेल तर कोणता मिरर रे? हा कॉनकेव्ह. असा असेल तर कॉन्व्हेक्स झाला. मग सेम तसं इथं तर काय करतो बघा? स्पेरिकल घेतो. मी ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. तर दिसते का बघा? आता हा कशापासून बनल्यासारखा वाटतोय मला? कशासारखा वाटतोय? दोन कॉन्व्हेक्स असतील ना इथं, दिसतंय सगळ्यांना? दोन कॉन्व्हेक्स दिसले. ह्याचं नाव आहे तुमच्याकडे कॉन्व्हेक्स लेन्स, किंवा याला दुसरं एक नाव दिलं जातं बाय कॉन्व्हेक्स. बाय म्हणजे दोन झाले ना, कॉन्व्हेक्स लेन्स. सेम तसं हा कशापासून बनल्यासारखा वाटतोय बघा जरा? कॉनकेव्ह. किती कॉनकेव्ह लेन्स वापरल्यासारखे वाटतात तिथं? दोन. एका बाजूचे आणि ह्या बाजूचे. दिसते सगळ्यांना? ओके. हा कोणता झाला रे? कॉनकेव्ह लेन्स झाले. आता मी एक्स्ट्रा पुढे सांगतो तुम्हाला बघा. एक काम करतो मी. समजा मी एक असं केलं, एक असा घेतला, तर
आणि बघा ना विजिबल आहे हा, तुमची लाईट पास होते ना, चेक जर केलं मी तो का हा कॉन्व्हेक्स दिसतोय पण पूर्ण कॉन्व्हेक्स आहे का? हा सरफेस कसा आहे? सेमी नाही. हा सरफेस कसा आहे सांग? प्लेन आहे ना. मग नाव कसं लिहायचं बघा याचं? प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स. हे मी मिरर का म्हणत नाही याला? लाईट जर पास होते मिररवरती काय होते रे? रिफ्लेक्ट होते, आपण बघितलेलं. आता याच्यामध्ये बघा पुढं काय करतो. समजा ह्याचं नाव काय असेल रे? बघा बरं, प्लेनो कॉनकेव लेन्स. सिंपल आहे बघा. प्लेनो का तर ही साईड माझी सर प्लेन आहे, दिसते प्लेन? अरे दिसते का? ओके, प्लेन दिसते इथं. हा सरफेस कसा आहे? कॉनकेव. म्हणजे नाव काय झालं? प्लेनो कॉन, बोला पटकन रे, केव लेन्स. आता प्रॉब्लेम काय आहे याच्यामध्ये बघा, तर दिसताना मला मस्त असं अवघड वाटतं की सर हे डायग्राम याच्या बनवायच्या कशा किंवा रे डायग्रामच्या बनणार कशा. तर एक काम करतो सिम्पली, मी ह्या दोघांपैकी मी काय करतो, पुढं हा वाला उचलून घेतो कन्सेप्ट क्लिअर करायसाठी, किंवा दोन्ही पण दाखवतो. सपोज करा इथे एक मिरर मी ड्रॉ केला असा. हा कोणता मिरर आहे? सॉरी, लेन्स कोणती आहे? ही कॉन्व्हेक्स लेन्स दिसते सगळ्यांना. कॉन्व्हेक्स लेन्स आहे किंवा बाय कॉन्व्हेक्स लेन्स म्हणलं तर चालेल. इथे मी एक पॉईंट घेतो, ह्या पॉईंटला नाव देतो. याच्यामध्ये थोडं वेगळं बघायचं. इथं मी ह्या पॉईंटला मी ओ म्हणतो आणि हा पॉईंट झाला ऑप्टिकल सेंटर. काय नाव दिले याला रे मी? ऑप्टिकल सेंटर. आता मला सांगा हा किती मिररपासून तयार झाल्यासारखा दिसतोय? दोनच ना. पहिला कसा होता? असा होता. दुसरा कसा असतोय? बरोबर त्याच्या पुढे असा पकडलाय ना. आणि मधला पॉईंट म्हणजे काय आहे माझा? कोणता पॉईंट आहे मध्ये येतो? मोठ्याने सांगा, पॉईंट कोणता आहे मधला? नाव दिले की तिथं रे? ऑप्टिकल सेंटर. दिसतंय सगळ्यांना? आता तो पॉईंट कोणता आहे? हा ऑप्टिकल सेंटर आहे. आता समज मी काय करतो, असं साईडला पकडला, समज हा मार्कर म्हणजे कोणता पॉईंट? ऑप्टिकल सेंटर. आता अगोदरमध्ये आपण बघितलेलं बघा, इथून मी असं सर्कल ड्रॉ काढत होतो ना, सर्कल एक ड्रॉ. तसा हा मिरर, सॉरी ही लेन्स बघा मी इकडे अशी ड्रॉ केली बघा, असं एक सर्कल ड्रॉ केला, चालेल असं ड्रॉ केला तर? आणि सेम कुठं ड्रॉ करू? सेम इकडे ड्रॉ केला पाहिजे ना, कारण जर हे बघितलं तर मला दिसतंय कसं हे रे, हे मला असं व्हिज्युअलाइज होते की सर हा तुमचा जो लेन्स आहे, ही लेन्स अशा दोन स्पिअरना मी कट करून बनवले. आलं डोक्यात? मग हे काम करतो पुढं, इथून एक लाईन पास करतो. दिसते लाईन सगळ्यांना? ओके. आता मला सांगा ह्या लाईनपासून हे अंतर जर हा बघितला तर हा झाला माझा पॉईंट कोणता असतो? सेंटरचा पॉईंट रे, सी. हा ऑप्टिकल सेंटर झाला, हा वाला रे सेंटर ऑफ कर्वेचर. ह्याला मी नाव दिलं समजा C2 देतो, इकडच्याला मी C1 देतो. समजा इकडचा कोणता झाला रे? C1 झाला. डोक्यात जातंय का? परत सांगा, ओ म्हणजे काय? ऑप्टिकल सेंटर. हा पॉईंट कोणता? C1. हा पॉईंट कोणता? C2. टोटल सेंटर ऑफ कर्वेचर किती आहेत रे लेन्ससाठी माझ्याकडे? इथं 2 दिसतात सगळ्यांना. याच्यासाठी पण 2 आपण बनवू शकतोय की रे. कशी याच्यासाठी बनवायचे? इकडचा एक स्पियर आणि तिकडचा एक स्पियर. जाते डोक्यात? अरे समजलं का? ओके. आता एक काम करूया आपण. तर समजा हा मी इथं घेतो खाली, ही लेन्स कोणती आहे मला सांगायची पटकन. ही कोणती लेन्स आहे बघा? कॉनकेव लेन्स आहे, बरोबर. हा पॉईंट कोणता असेल मधला? ओ म्हणजे ऑप्टिकल सेंटर. आवाज होती सगळ्यांचा. ओ फॉर ऑप्टिकल सेंटर. आता पुढं त्याच्या समजा मी काय करतो, इकडं असा स्पियर ड्रॉ केला, हा एक झाला आणि इकडे एक असा कट करून झाला. हा पॉईंट कोणता असेल? C2 घेतो, सेंटर ऑफ कर्वेचर. हा कोणता असेल? C1 म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर. ओके, इथंपर्यंत समजतंय सगळ्यांना? अरे क्लिअर आहे का? ओके. आता पुढं काय करूया बघा, थोडेसे मला पॉईंट एक्स्ट्रा प्लेस करायचे. तर हा मी इथं परत एकदा वरती इथं ड्रॉ करतो साईडला. ही कोणती लेन्स आहे रे? कॉन्व्हेक्स लेन्स, बरोबर. ओके. हा पॉईंट कोणता असतोय? ओ, सेंटर ऑफ सॉरी ऑप्टिकल सेंटर. एक लाईन पास करतो. ह्या लाईनला तुम्ही काय म्हणता रे? ह्या लाईनला याच्यातून जाते त्याला कोणता ॲक्सिस आहे मला? प्रिन्सिपल ॲक्सिस. दिसतोय सगळ्यांना? ओके. एक काम करायचं सगळ्यांनी, आता हातामध्ये स्केल घ्यायचं, बरोबर इथून 2 सेंटीमीटर मेजर करा. किती मेजर करायचं? इकडे किंवा इकडं. हां, इथे समजा मी 2 सेंटीमीटर मेजर केलं. हा पॉईंट झाला F1. कळते का सगळ्यांना? काय घेतलं मी? F1. फोकस झाला. आता थोडंसं पुढं जातो मी,
इथून बरोबर 2 सेंटीमीटर मेजर करा. केलं का मेजर? अरे केलं का मेजर? Yes, sir. करताय, मेजर करताय ना तुम्ही? ठीक आहे. आता इथं किती, हा पॉईंट घ्यायचा F2. आलं का डोक्यात? समजतंय? आता पुढं काय करतो मी, एवढंच अंतर माझ्या स्केलमध्ये घेणार आणि हा पॉईंट ड्रॉ करणार. इथं हा पॉईंट असतो माझा ट्वाईस F1. बरोबर का? कोणता पॉईंट झाला? ट्वाईस F1. सेम तसं स्केलमध्ये किती सेंटीमीटर घेऊ? किती घ्यायचं? 2 सेंटीमीटर घेतलं. पुढं तो पॉईंट काय करा, प्लेस करा पुढं. हा पॉईंट कोणता आला? ट्वाईस ऑफ F2. जाते का डोक्यात? समजते का सगळ्यांना? एक विचारतो तुम्हाला, हा जो ट्वाईस F1 पॉईंट असेल आणि इकडचा ट्वाईस F2 असेल, बघा डोकं चालते का तुमचं? तर ॲक्च्युली इथं दुसरा एक पॉईंट असेल बघा. कोणता पॉईंट असेल याच्या खाली बरोबर? इथं विचार करून सांगायचं थोडंसं. कोणता असेल? इथं अजून एक पॉईंट असेल, इथंच असेल. कोणता असेल? विचार करा थोडासा. नाही, पोल मिररमध्ये होता. विचार करा. बरोबर इतर आहे, याच्या बरोबर खाली याच्यावरच असेल पॉईंट. बघा एक पॉईंट राहतोय. कोणता पॉईंट असेल? बघा ना, हो का, स्पियर मी ड्रॉ करतोय इकडे. हा स्पियरचा सेंटर येतोय ना, इकडच्या स्पियरचा सेंटर येतोय. म्हणजे कोणता पॉईंट असेल तो? कोणता असेल? हां बरोबर सांगतोय तो. कोणता असेल पॉईंट? इथं लिहिलंय की रे, हे पॉईंट कोणते आहेत? सेंटर ऑफ कर्वेचर. आठवते का बघा तुम्हाला? मी जो माझ्या हा मिरर होता, कसा होता बघा रे? हा मिरर होता, हो का? दिसतोय सगळ्यांना? इथं कोणता पॉईंट होता? पोल. बरोबर की नाही सांगा? पोलपासून मी 2 सेंटीमीटरवरती फोकस घ्यायचो. फोकसपासून 2 सेंटीमीटरवरती सेंटर ऑफ कर्वेचर घ्यायचो का नाही सांगा? मग आता सिंपली काय करू इथं याच्यामध्ये आपण, हा जो पॉईंट होता ना हा वाला, हा समजा मी इथं C1 म्हटलं तर चालतं, हा C2 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी पण तिथं पॉईंट तो तुम्हाला चालेल. त्याच्यामध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. येत आहे ना? हां. आता पुढं काय करायचं बघा सर. आता आम्हाला काय करायचं आहे, तर याच्यामध्ये बघायचं आहे की इमेज तयार कशी होते. बघितलं पाहिजे ना? मग सांगा मला, जर कोणाला इमेज बनवायची असेल, फॉर एक्झाम्पल माझी इमेज बनवायची आहे, कशाची गरज आहे? माझी इमेज बनवायची कशाची गरज आहे मला? माझ्या बॉडीतून किती रेज बाहेर पडले पाहिजेत? कमीत कमी 1 कसं 2 रेज पडले पाहिजेत ना? आठवतंय सगळ्यांना? मग काम करतो मी आता ह्याच्यामध्ये. अगोदर रूल सांगतो. इमेज फॉर्मेशन, दोघांचं पण मी एकत्रच घेतो रे. फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स अँड दुसरी कोणती आहे लेन्स? कॉन्वेक्स अँड कॉन्केव्ह लेन्स. इथे पेज नंबर टाकायचं राहिलं बघा रे. पेज नंबर फर्स्टवर खेळ चालू आहे बरं का सगळा. हा कॉन्केव्ह लेन्स, LENSC. ओके. पहिला रूल मला काय सांगतो, तर ही लेन्स कोणते? कॉन्वेक्स लेन्स दिसते सगळ्यांना? ही झाली कॉन्वेक्स लेन्स. हा पॉईंट कोणता असतो रे? ऑप्टिकल सेंटर O. त्याच्या शेजारी ड्रॉ करतो. ही लेन्स कोणती झाली बघा? कॉन्केव्ह लेन्स. हा पॉईंट कोणता असतो? O पॉईंट, ऑप्टिकल सेंटर. आता पहिला नियम काय सांगतो मला, जर समजा एखादा रे, जर इफ अ रे ऑफ लाईट पासेस थ्रू ऑप्टिकल सेंटर, तर इथं काय होतं बघा, रे कुठून चाललाय बाहेर? रे कशातून चाललाय? ऑप्टिकल सेंटरमधून चाललाय. दिसतंय ना सगळ्यांना? सपोज करा इथून कसा चाललाय बघा करताना. हा काय करतो, जसा आला तसा बाहेर पडतो. म्हणजे हो का, हा बाहेर पडला. राहील लक्षामध्ये? त्याच्यासाठी पण तसंच होतंय. जर ही लेन्स कोणते? कॉन्केव्ह. परत एकदा कोणती लेन्स आहे? ही कॉन्केव्ह आहे. जर समजा याच्यामधून रे एखादा बाहेर पडतोय असा इथून ह्या पॉईंटमधून, तर तो कुठं डेविएट झालाय का रे? तो बाहेर ॲज इट इज पडला ना. म्हणजे इफ अ रे ऑफ लाईट पासेस थ्रू ऑप्टिकल सेंटर इट रिमेन्स ॲज इट इज किंवा अनडेविएटेड म्हणायचं. मग खाली तर डायरेक्टली लिहू का? इथं काय लिहायचं सांगा? हां सांगा बाकी काय लिहायचं? इफ रे ऑफ लाईट, बोला सगळीजण. हां, रे ऑफ लाईट पासेस थ्रू, कशामधून गेला? ऑप्टिकल सेंटर. मी कोणत्या पॉईंटनं दाखवतो? O न दाखवतोय. थ्रू O कॉमा देतो. रे रिमेन्स ॲज इट इज, म्हणजे तो तसाचा, सॉरी जसाचा, कसं म्हणतो त्याला आपण, होता तसा राहिला. जसा आला म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी दिसतोय सगळ्यांना, मी कोण आहे?
ऑब्जेक्ट नाही. आता मी रे म्हणतो ना स्वतःला, रे आहे म्हणजे मी कसं जाणार, हो कसं चाललोय पुढं दिसतोय सगळ्यांना. मी कुठंपर्यंत आलो, येऊन थांबलो. आता माझ्या पुढं सपोज करूया आता असं मोठं, हां ही म्हणजे काय आहे, लेन्स आहे समजा. कोणती लेन्स आहे, कॉन्व्हेक्स. समजा कॉन्व्हेक्स लेन्स आहे. मी असं याच्याकडे चाललो आहे, असं 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 चाललो आहे, इथंपर्यंत आलो. आता मी कशातून जाणार आहे, ऑप्टिकल सेंटर. मी समजा असं आलो, मी टर्न होणार आहे का रे, मी पास होताना कसा पास होणार, म्हणजे समजा आलतो असं, समजा आलो तसाच गेलो ना, कळतंय सगळ्यांना. म्हणजे जर रे ऑफ लाईट जर ऑप्टिकल सेंटरमधून गेला तर तो कसा राहतोय, आहे तसा. इथं अंडरलाईन करायची कशाला, रे रिमेन्स ॲज इट इज, किंवा त्याला एक शब्द वापरतात बघा फिजिक्समध्ये स्पेसिफिकली, तो राहिला कसा, अनडेविएटेड. अनडेविएटेडचा अर्थ इकडं तिकडं तोंड अजिबात करत नाही, होता तसा तो जातो. आला का डोक्यात. आता दुसरा एक रे बघा, याच्यामध्ये काय करू शकतो मी. ही लेन्स बरेच एकदा सांगा कोणती लेन्स आहे ही वाली लेन्स कोणती, कॉन्व्हेक्स. शेजारी कोणाला घ्यायची लगेच, त्याच्या कॉनकेव. आणि एक सांगायचं राहिलं तुम्हाला रे, हां तर कुठे गेली लेन्स, ही कॉन्व्हेक्स लेन्स असते ना, कॉन्व्हेक्स लेन्स काम करते कॉन्व्हर्जिंगचं किंवा कन्व्हर्जिंग. आणि याचं काम आहे, कॉनकेवचं काम आहे तुमचं कन्व्हर्जच्या ऑपोजिट काय रे, डायव्हर्जिंग. एक कन्व्हर्ज करतं म्हणजे काय करतं, ज्यावेळी समजा हँड दिसतोय माझा बघा इथं, समजा दोन रेज झाले, एकत्र आणायचं काम कोण करतं, कॉन्व्हेक्स कन्व्हर्ज करतंय. डायव्हर म्हणजे काय बघा, समजा रेज झाला दिसतोय, हा रेज झाला पुढं आला इथंपर्यंत आला. समजा इथं बरोबर काय आहे रे, इथं काय आहे सांगा, इथं लेन्स असेल. रे कुठून आला, आता रे कुठून आला, पुढून आला. इथं काय आहे, अरे काय आहे इथं, लेन्स. तर बाहेर गेला. आलं डोक्यात. बाहेर गेला म्हणजे काय झालं, डायव्हर्ज झालं. इथंपर्यंत आला, थांबलाय का इथं, हो. डायव्हर्ज म्हणजे असं बाहेर जातो, बाहेर जातो म्हणजे डायव्हर्ज. म्हणजे सपोज करा इथून एक रे मारला, बाहेर गेला, इथून आला बाहेर गेला. पण त्याच्या विरुद्ध समजा मी पुढे आलो, आता लेन्स कुठली घेतो, कॉन्व्हेक्स घेतो. कॉन्व्हेक्स असेल तर रेज काय होतात, आता आले की नाही सांगा, कन्व्हर्ज झाले, जाते डोक्यात. मग एक काम करतो, हा पॉईंट कोणता होता बघा, डोक्यात जाते का तुमच्या, हा पॉईंट कोणता आहे, ऑप्टिकल सेंटर. लाईन म्हणजे काय, लाईनला काय म्हणायचं रे, प्रिन्सिपल ॲक्सिस, बरोबर का. आता पुढं हा पॉईंट कोणता, ऑप्टिकल सेंटर. हे वाले कोणते आहेत रे, प्रिन्सिपल ॲक्सिस. डोक्यात जाते सगळ्यांच्या. तर एक काम केलं गेलं, एक रे असा पॅरलल पास केला, किंवा अजून एक मी पॅरलल पास केला. खूप सारे रेज ज्यावेळी पॅरलल पास केले, त्यांच्या लक्षात आलं हे रेज बरोबर इथून बाहेर पडतात, बरोबर इथून बाहेर पडतात, इथून. आणि हा पॉईंट होता F2. आलं डोक्यात. F2 म्हणजे काय रे, फोकस. F2च्या शेजारी कोण होतं रे, पुढं कोण आहे, बरोबर 2 सेंटीमीटरवरती, टॉईस ऑफ, बोला पटकन, टॉईस ऑफ F2. आलं का डोक्यात. ओके. म्हणजे खूप सारे, समजा आकांक्षा म्हटली सर अजून एक रे घ्या, घेतला, तो कुठून बाहेर पडेल, पॅरलल आहे म्हणजे ऑल पॅरलल रेज पासेस थ्रू, कशातून गेले रे, हा पॉईंट कोणता आहे, F2 म्हणजे फोकस. आता मी झोपतनं जरी उठवलं, जर रे पॅरलल असेल तर बाहेर कशातून पडला, फोकसमधून बाहेर पडला. ओके. आता याच्यामध्ये चेक करूया आपण. सर इथं काय होऊ शकतं, काय होईल रे, इथं कोण सांगेल मला काय होऊ शकतं. डायव्हर म्हणजे हा वर तोंड करून वरती गेला, हा खाली तोंड करून खाली गेला. दिसतंय सगळ्यांना, दिसतंय का सर. मग इमेज कशी बनणार, इमेज तर बनवली पाहिजे ना. हां, मोठी नाही बनणार. इथं काय होतं बघा, ज्यावेळी रेज मीट करत नाहीत, सांगितले की नाही, ज्यावेळी रेज मीट करत नाही, आपण काय करतो, त्यांचे कोपरे पकडतो आणि मागं घेतो. आठवतंय का. म्हणजे काय केलं, इथून एक लाईन पास केली, इथंपर्यंत आली, इथून एक लाईन पास केली, इथंपर्यंत आली. इथं मीट होते की नाही सांगा. हा पॉईंट जो मीट होतो तो होता माझ्याकडे F1. त्याची शेजारी काय असेल, इथं 2 सेंटीमीटरवरती टॉईस, टॉईस ऑफ F1, डबल झाला. आलं लक्षात. एवढे 2 रूल्स वापरायचे आहेत फक्त. पहिला रूल काय सांगा, पहिला रूल काय, जर ऑप्टिकल सेंटरमधून गेला तरी डायव्हर्ट होतोय का, येस ऑर नो. अरे परत एकदा सांगतो, जर ऑप्टिकल सेंटरमधून रे गेला तर डायव्हर्ट होतोय का, नो. क्लिअर. आणि जर समजा पॅरलल गेला तर पासेस थ्रू
फोकस एवढं डोक्यात राहील तुमच्या. एवढंच फक्त डोक्यात ठेवा. तुम्हाला मी याच्या 6 इमेज ड्रॉ करून दाखवतो. हे 6 केसेस कशा होतील सांगा जरा मला. 6 केसेस कशा करू शकतो आपण इथं बघ. इकडचं बघून सांगा. इकडे बघायचं ना, इकडे इमेज बनणार ना, इकडचं सांगा की 6 केसेस कशा बनवायच्या. हां लांबून येणार इन्फिनिटी. परत ह्याच्या अलीकडे पण ठेवू शकतोय की, बरोबर ना, हो का. इन्फिनिटी बियॉन्ड टॉईस F1. परत ॲट F1 इन बिटवीन F1 अँड टॉईस F1 ॲट F1 इन बिटवीन O अँड F1. किती केसेस झाल्या? 6 होतात ना. ते सगळ्या केसेस मी तुम्हाला दाखवतो. पण एकदा रूल माहीत झाले म्हटल्यानंतर पाठांतराची गरज आहे का रे फिजिक्सला? रट्टा मारायचं आहे का? मॅक्झिमम टाइम याचं प्रॅक्टिस करायचं. काय करायचं आहे तुम्हाला? मॅक्झिमम टाइम प्रॅक्टिस. पण इथंपर्यंत समजलंय सगळ्यांना? काय डाऊट आहे कोणाला? आवाज येऊ दे ना. काय डाऊट आहे कोणाला? एक काम करा, मग व्हिडिओ पॉज करायचं, त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा पटकन, याचं थोडंसं फास्ट. ओके झालं असेल सगळ्यांचं. आता काय करायचं आहे बघा सिम्पली तुम्हाला याच्यामध्ये. तर हे तर क्लिअर आहे सगळ्यांना की काय करतोय आपण याच्यामध्ये की माझ्याकडे 2 टाईपची लेन्सेस होते. पहिली होती कॉन्व्हेक्स आणि दुसरी कोणती होती रे? कॉनकेव होते. दोघांमध्ये डायव्हर्जिंग कोण आहे? कॉनकेव. कॉन्व्हर्जिंग कोण होती? सगळ्यांनी बोलायचं. कन्व्हर्जिंग कोणती होती रे? कॉनवेक्स होती. आठवते सगळ्यांना. आता माझ्याकडे फक्त आता 2च रूल आहे की त्या रूल्सचा वापर करून मी इमेज तयार करणार. इमेज म्हणजे नेमकं काय होतं? आता काय करायचं, मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं आहे पण बघा रे, जर मला इमेज बनवायची असेल माझ्या बॉडीची, समजा मी मिरर पुढं किंवा मी लेन्सच्या पुढं उभा आहे, तर ॲटलिस्ट मिनिमम 2 rays शुड बी इमिटेड बाय माय बॉडी ओव्हर दॅट लेन्स. म्हणजे कमीत कमी 2 rays ऑफ लाईट माझ्या बॉडीतून बाहेर पडायला लागतातच रे, तरच माझी इमेज पुढं बनणार आहे. हा क्रायटेरिया डोक्यामध्ये फिक्स ठेवायचा आणि त्याचाच वापर करून मला काय करायचं आहे पुढे रे? इमेज तयार करायचे. आता सिम्पली काय करतो बघा. तर पहिलं मी इथे हेडिंग देणार स्टार करून. तुम्ही पण लिहा हेडिंग द्या तिथं पटकन. इमेज फॉर्म्ड बाय कोणती लेन्स होती रे? कॉन्व्हेक्स घेतो सुरुवातीला. कॉन्व्हेक्स लेन्स. ओके. तर जर आपण बघितलं याच्यामध्ये, तर मला सांगा आता इथं काय करायचं आहे बघा. याच्यामध्ये ही लेन्स कोणती आहे रे? कोणती आहे सांगा पटकन? कॉन्व्हेक्स. दिसते सगळ्यांना? कॉन्व्हेक्स लेन्स. एक लाईन ड्रॉ करतो याच्यामधून. लाईनचं नाव काय? कोणती लाईन आहे? प्रिन्सिपल ॲक्सिस. हातामध्ये पट्टी घेतली सगळ्यांनी. स्केल आहे हातामध्ये. आहे का स्केल? आवाज येऊ दे तुमचा, आवाज येऊ दे. स्केल आहे हातामध्ये? ओके. काय करायचं आहे बघा त्याच्यामध्ये. तर हा पॉईंट कोणता आहे? ऑप्टिकल सेंटर. स्केल पकडायच्या हातामध्ये इथून 2 सेंटीमीटर इकडच्या बाजूचा पॉईंट. हा पॉईंट कोणता होता? F1. पुढं काय करतो? अजून 2 सेंटीमीटर टाकतो. टॉईस ऑफ F1. बरोबर. सेम तसं ऑप्टिकल सेंटरपासून इकडं 2 सेंटीमीटर घेतलं समजा मी. हा पॉईंट झाला F2. इथून 2 सेंटीमीटर होती, कोणता झाला? टॉईस ऑफ F2. कळतं आहे सगळ्यांना. आता एक काम करायचं आहे मला, इमेज तयार करायची. आता ऑब्जेक्ट मी कुठं कुठं ठेवू शकतो बघा. तर मी समजा ऑब्जेक्ट इथं ठेवला O1. हा कुठं आला रे? ॲट इन्फिनिटी. ओके. अजून कुठे ठेव्या? हा पॉईंट कोणता आहे रे? टॉईस ऑफ F1. त्याच्या मागं इथं असेल समजा O2 घेतला. हा कुठं झाला रे? बियॉन्ड कशाच्या मागं? टॉईस ऑफ F1. आणि कुठं ठेवू शकतो मी? F1ला ठेवूया किंवा सॉरी टॉईस ऑफ F1 म्हणजे इथं ठेवला. आणि कुठं ठेवायचा? ह्या दोघांच्या मध्ये ठेवला. O4 झाला इथं. आणि कुठं ठेवायचा? तेच किती ठेवलं? O4 झाला ना हा वाला. आता कुठं ठेवूया पुढं? ॲट F1 ठेवला. O5 झाला. आणि कुठं ठेवायचा? इथं O आणि F1च्या मध्ये म्हणजे O6 झाला. म्हणजे टोटल मला केसेस किती तयार होतात इथं रे? किती झाल्या? 6 झाल्या. पहिली केस कोणती आहे? ॲट इन्फिनिटी. दुसरी कोणती आहे? बियॉन्ड टॉईस ऑफ F1. तिसरी कोणती आहे? ॲट टॉईस ऑफ F1. चौथी कोणती आहे? इन बिटवीन टॉईस ऑफ F1 अँड F1. बरोबर. चौथी कोणती आहे? नाही सॉरी पाचवी म्हणा. पाचवी ॲट F1 आणि 6वी इन बिटवीन ऑप्टिकल सेंटर O अँड F1. जाते डोक्यात?
एक काम करूयात आपण, पटकन इमेज तयार करूयात. तुम्ही सांगताय मी सांगायच्या आधी रे. तर पहिली कुठे घेऊया? पहिली केस रे ॲट, सांगा पटकन मला. ॲट इन्फिनिटी म्हणजे 2 रेज ऑफ लाईट लांबून येणार, तुमच्या कोणत्या लेन्सवरती पडणार आहे तिथं? कॉन्व्हेक्स लेन्सवरती. ओके, मस्तपैकी डायग्राम ड्रॉ करायची. पेन्सिल, हात पेन्सिलचा वापर करायचा रे. ऑप्टिकल सेंटर O, इथून इथं पॉईंट घेतो मी F2, इथं घेतला मी टॉईस ऑफ F2. सेम एवढं अंतर इकडे टाकायचं. इथं झाला F1 आणि इथं कोणता झाला रे? टॉईस ऑफ F1 झाला. बरोबर? ओके, दिसतंय सगळ्यांना क्लिअर? अरे समजतंय का? ओके. आता पुढं काय करायचं आहे बघा याच्यामध्ये. तर जर आपण इथं चेक केलं सा, इथे व्यवस्थित आता. ओके, आता काय करायचं आहे बघा सांगतो. तर ऑब्जेक्ट मी समजा खूप लांब म्हणजे इकडं ठेवला, या बाजूला ठेवला, इथं कुठं. तर ऑब्जेक्टचं नाव मी देतो AB. काय नाव आहे रे? AB. आता रेज कसे बाहेर पडतात बघा रे. इन्फिनिटी असेल म्हणजे कोणते रेज जाणार? इथं कसे जाणार रे? हा रे कोणता दिसतोय? कसा गेला इन्फिनिटीपासून, पण कसा जातोय जाताना? पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. आणि जर रे पॅरलल असेल तो बाहेर कुठून पडतोय? कुठून बाहेर पडतो? फोकस F2 मधून बाहेर पडणार. जर मी इथं चेक केलं, समजा इथं चेक करा, हा बरोबर इथून बाहेर पडला आणि हा इथून पुढून असा बाहेर पडला. हे मला सांगा, इथं जर मी चेक केलं, याच्यामध्ये जर बघितलं आपण, तर रेज मीट कुठे झालेत? कोणत्या पॉईंटला? F2 ला मीट झाले, दिसतंय सगळ्यांना. जर माझे रेज जर इथं मीट होत असेल तर माझी इमेज कुठे बनणार आहे? ॲट F2. मग सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात काय ठेवायचं याच्यामध्ये? तर बघा इथं लिहितो मी बघा पॉईंट तो. पोझिशन ऑफ इमेज. इमेज कुठे तयार झाले माझे? ॲट, बघा पटकन, ॲट F2 बरोबर ना? ॲट F2 फोकसला तयार झाले. दुसरा पॉईंट नेचर ऑफ इमेज. सर ते कसं लक्षात ठेवायचं? रेज जर खरोखर मीट होत असतील तर कोणती इमेज? रिअल. आणि जर समजा मी इमॅजिन करतोय की ते रे मीट होतात, इथे मी इमॅजिन केलंय का? मी इमॅजिन केले हे रे डायरेक्टली मीट झालेत ना? हो का? आले खाली तोंड केलं, हाला वरती तोंड केलं, क्रॉस झाला म्हणजे मीट झालाय. मीट झाले याचा अर्थ रिअल इमेज तयार झाली. आणि मी शिकवलंय तुम्हाला, जर रिअल असेल तर रिअल अँड इन्व्हर्टेड. रिअल बरोबर इन्व्हर्टेड फ्री मिळते तुम्हाला. इन्व्हर्टेडचा अर्थ काय रे? उलटी. साईज बघा काय असेल त्याचे. पॉईंट दिसतोय ना छोटासा, हायली डिमिनिश्ड किंवा पॉईंट साईज. हायली डिमिनिश्ड और काय रे? और पॉईंट साईज इमेज तयार झाली. पॉईंट साईज पहिले केस झाले याच्यामध्ये. आता दुसरा ऑब्जेक्ट मी कुठं ठेवलेला बघा, कुठं होता दुसरा ऑब्जेक्ट? 2 नंबरच्या केसमध्ये. हां, सेकंड केस करत होतं. बियॉन्ड टॉईस F1. टॉईस F1च्या मागं ना, बरोबर आहे ना? F1च्या मागं ठेवायचा. आता परत एकदा डायग्राम ड्रॉ करा. हा मिरर कोणता झाला? कॉन्व्हेक्स. हा ॲक्सिस कोणता झाला? प्रिन्सिपल ॲक्सिस. आता बरोबर हा O घेतो इथं मी. इथून एवढ्या अंतरावरती मी समजा घेतला F2. इथून एवढ्या अंतरावरती काय घ्यायचा पुढं रे? टॉईस ऑफ F2 घेतला. सेम अंतर इकडे ठेवायचा प्रयत्न करा म्हणजे चुकणार नाही तुमचं. तर इथं कोणता पॉईंट घेतलेला मी रे? F1. पट्टीमध्ये अंतर टाकून तेवढंच पुढं कोणता पॉईंट घ्यायचा? पुढं टॉईस ऑफ F2 झाला. आता एक काम करतो, इथं ऑब्जेक्ट ठेवला. हा ऑब्जेक्ट असेल, सॉरी टॉईस ऑफ F1 होता ना, हा F1च्या मागं घेतला आहे. समजा हा AB असेल. तर जर समजा पहिला रे पॅरलल गेला, पॅरलल रे कसा जातोय बाहेर? कसा बाहेर जातोय सांगा? F2 मधून बाहेर गेला ना. पॅरलल असेल प्रिन्सिपल ॲक्सिसचा तर जाताना तो कायमस्वरूपी F2 मधूनच असा बाहेर जाणार. एक काम करतो आता मी, दुसरा रे बाहेर टाकतो ऑप्टिकल सेंटरमधून. या O मधून समजा बाहेर गेला रे माझा थोडंसं. आता हां, तर माझा रे मीट कुठं होतोय बघा, थोडंसं व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. कुठं होतं मीट होतोय बघा जरा. कशामध्ये मीट होत होता? इन बिटवीन F2 अँड टॉईस F1च्या मध्ये मीट होतोय ना. ओके, म्हणजे तुमची इमेज पण बनताना हे थोडंसं हे रे ऑप्टिकल सेंटर इथं आहे ना. हां,
इथे इमेज तयार झाली बघा. तुमची इमेज तयार कुठं झाल्या? इन बिटवीन. हां, पोझिशन सांगा मला. पोझिशन ऑफ इमेज बोला पटपट सगळे. इन बिटवीन. हां, आणि F2 अँड टॉईस ऑफ F2. कळतंय सगळ्यांना? तिथं झाले ना तयार बघा. हां, पट्टी जर असेल हातामध्ये आणि तुम्ही जर कायद्यानं डायग्राम काढली, कायद्यानं म्हणजे काय, व्यवस्थित माप घेऊन व्यवस्थित काढले. आता आम्हाला माहिती आहे इमेज आम्ही बनवताना तशी बनवतोय, कारण ऑलरेडी मला माहीत आहे इमेज कुठं बनते. आणि माझ्या तर स्केल पण नाही. तुम्ही जर पर्टिक्युलर स्केल वापरली तर 100% डायग्राम करेक्टच येते. का चुकते? येणार करेक्ट. ओके, आता पुढं ही पोझिशन झाली. त्याच्यानंतर काय बघतो रे मी? नेचर ऑफ इमेज. नेचर. रेज मीट झालेत का? मला सांगा, रेज मीट झालेत का? येस ऑर नो? झालेत ना? मीट झालेत. रेज मीट होत असेल तर इमेज कोणती रे? रिअल. आणि रिअल बरोबर फ्री काय मिळतं? इन्व्हर्टेड. रिअल बरोबर फ्री काय मिळतं? इन्व्हर्टेड. रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज झाले. आणि शेवटचा पॉईंट, साईज काय असेल रे? साईज बघा बरं, चेक करून सांगा मला काय असेल? डिमिनिश्ड. डिमिनिशचा अर्थ काय? छोटीशी. ऑब्जेक्टपेक्षा छोटीच बनते ना तिथं. साईज झाली तर तुमची डिमिनिश्ड. डिमिनिश्ड. ओके. तिसरी केस काय आहे? थर्ड केस ॲट. हो का, एक इन्फिनिटी झाली. आता दुसरा पॉईंट कोणता झाला? आकांक्षा दुसरा पॉईंट कोणता झाला? टॉईस ऑफ F1 झाला. तिसरा पॉईंट कोणता घेऊया? F1 आणि F2च्या, सॉरी, F1 आणि F1च्या, नाही सॉरी, हाच आहे ना. हां, सॉरी. ॲट टॉईस F1. परत एकदा मिरर ड्रॉ करा. परत एकदा सॉरी, लेन्स ड्रॉ केली. समजा ही कोणती लेन्स आहे? कॉन्व्हेक्स लेन्स आहे. ओके, पॉईंट चेक करूया थोडंसं. इथं समजा मी घेतला इकडचा घेतोय ना मी, F2. टॉईस ऑफ F2 घेतला. आता तेवढंच अंतर इकडं ठेवायचं आहे मला. इथून ह्या पॉईंटपासून इथं घेतला F1, इथं घेतला टॉईस ऑफ F1 घेतला. इमेज बरोबर समजा ऑब्जेक्ट इथं प्रेझेंट आहे. ऑब्जेक्टचं नाव काय होतं रे? AB. AB म्हणजे तुम्ही जर उभा राहिले तरी चालतं इथं रे. तुमच्यापैकी समजा कोणतं लेन्सच्या पुढं उभा आहे. तर पहिला रे नेहमीप्रमाणे कसा घ्यायचा? पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस घेतला. तो बाहेर कशातून पडणार? F2 मधून. झोपच जरी विचारलं, जर रे पॅरलल असेल कशाला? प्रिन्सिपल ॲक्सिसला. बाहेर कशातून पडणार? म्हणजे काय? फोकस. आवाज होती म्हणजे काय? फोकस. म्हणजे हा रे इकडं तिकडं न बघता सरळ तोंडाचं खाली करणार आणि असा बाहेर गेला. थोडी स्केल असेल तर वापरा रे. माझ्या सगळ्या डायग्राम थोड्याशा छानच येतात रे. हां, ठीक आहे. आता पुढं काय करतो? दुसरा रे मी काय करतो? दुसरा रे पास करतोय मी बरोबर ऑप्टिकल सेंटरमधून. म्हणजे हा रे माझा समजा इथून गेला. हो का? इमेज कुठे तयार झाली रे? बघा बरं. ॲट टॉईस F2. हो का? हा पॉईंट कोणता आहे? F2. हा कोणता आहे? हो का? वर पॉईंटची नाव लिहितो मी, समजत नसेल तर तुम्हाला. इथं लिहितो. हा F2 होता. हा होता टॉईस ऑफ F2. मग बघा इमेज आणि साईज पण तेवढीच आहे बघा तिथं. म्हणजे इथं नेचर पोझिशन इमेजची काय सांगा मला? पोझिशन ऑफ इमेज ॲट टॉईस ऑफ F2. दुसरं काय लिहितो मी कायम रे? नेचर. रेज मीट होतात का? येस ऑर नो? अरे रेज मीट होतात का? यस, मीट होतात. रेज मीट होत असेल तर इमेज कोणती? रिअल. रिअल बरोबर फ्री काय मिळतंय मला? इन्व्हर्टेड. इन्व्हर्टेडचा अर्थ काय? उलटी. उलटं करायचं त्याला. आणि शेवटचं काय रे? साईज ऑफ इमेज. कोण सांगेल मला साईज काय असेल? सेम साईज होते ना बघा ना. हेच माप इथं दिसतंय बघा रे. साईज ऑफ इमेज सेम साईज. डायग्राम ड्रॉ करताना स्केल, पेन्सिल, इरेझर स्वतःचाच वापरायचा आणि कंपल्सरी वापरायचा. शेजाऱ्याचा घ्यायचं नाही रे. स्वतःचाच यूज करायचा. खूप छान डायग्राम येते. थोडं प्रॅक्टिस केलं ना अजून छान येतील रे. आता पुढं त्याच्या थर्ड पॉईंट झाला. फोर्थ कुठे घेऊ सांगा आता त्याला मी? कुठे घ्यायचं? F1च्या पुढं. म्हणजे कुठं? F1 आणि टॉईस F1च्या मध्ये घेतलं पाहिजे ना. फोर्थ पॉईंट. मग मला सांगा, हां, इन बिटवीन. तुम्ही बोलाल ते मी लिहिणार आहे. सगळ्यांनी बोला. इन बिटवीन F1 अँड टॉईस ऑफ F1. परत एकदा ड्रॉ करायचा. ही कोणती लेन्स?
कॉन्व्हेक्स ड्रॉ केला. ॲक्सिस म्हणजे कोणता ॲक्सिस आहे माझ्याकडे? प्रिन्सिपल ॲक्सिस. पॉईंटची नावं सांगा. हा पॉईंट सेंटरवाला ओ, ऑप्टिकल सेंटर. हां, हा पुढं इथं F2, तेवढंच अंतर पुढं घ्यायचं इथं. हा पॉईंट कोणता झाला? टॉईस ऑफ F2. सेम अंतर इथं टाका, टेप टाकायचा. हा पॉईंट कोणता? F1, तेवढंच अंतर पुढं घेतलं. हा पॉईंट टॉईस ऑफ F1. आता ऑब्जेक्ट कुठं ठेवायचा आहे मला? कुठं ठेवायचं आहे? F1 आणि टॉईस F1च्या मध्ये, म्हणजे इन बिटवीन ना, म्हणजे इथं ठेवतो. समजा इथं मी आता निखिलला उभा केला असं. निखिल काय करणार? पहिला रे कुठून पास करणार? पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. आणि झोपत जरी विचारलं, हा कुठून बाहेर पडणार रे? कुठून बाहेर पडणार? फोकसमधून. म्हणजे कुठून? याच्यातून बाहेर पाडायचं त्याला. बघाव का? दिसतोय सगळ्यांना? अरे दिसतोय का? ओके. आता पुढं मला सांगा, दुसरा रे कुठून पास करू मी? ऑप्टिकल सेंटर. हे एक डोक्यात जाते बघा. आपण सगळेच रे पॅरलल आणि ऑप्टिकल सेंटरमधून पास केलेत का नाही सांगा? पहिल्या तिन्हीमध्ये पण बघा. हो का? पहिल्यामध्ये पण कुठून गेलता? सॉरी, पहिले पॅरलल होते, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. इथं बघा, पॅरलल ओ, पॅरलल ओ, तिथं पण पॅरलल आणि ओ. ओ म्हणजे ऑप्टिकल सेंटर. ओके. हा समजा मी पास करतो इथून. आता बघूया बरोबर येतोय का ते. आता चेक करतो मी. येईल कदाचित, मागं जातोय ना इथं. हां, थोडंसं. हां, इथे काय प्रॉब्लेम नाही. टॉईस F1 इथं घेतो मी, थोडासा पुढं घेतो. टॉईस ऑफ F2 झाला. आता चेक करा, मीट कुठं होतोय बघा रे? इथं मीट होतोय ना. बियॉन्ड पाठीमागं झालाय ना. हा पॉईंट कोणता आहे? हा कोणता आहे पॉईंट? टॉईस ऑफ F2. इमेज कुठं बनलाय माझे? F2च्या बरोबर पाठीमागं, बियॉन्ड. मग पहिलं काय लिहायचं इथं? पोझिशन ऑफ इमेज. सांगा पोझिशन कुठे तयार झाले? पोझिशन. हां, बोला पटकन सगळे. बियॉन्ड. हां, टॉईस ऑफ F2. क्लिअर? ओके. आता पुढं नेचर. नेचर कसा लिहायचं रे याचा? रिअल इन्व्हर्टेड. का रिअल इन इन्व्हर्टेड? कारण सर रे मीट होतात. होतात ना मीट? होतात मीट. झोपायचं नाही, जागा राहायचं. हां, साईज एनलार्ज, मोठी झाली ना. साईज मॅग्निफाईड पण म्हणतात बरं का त्याला. मोठी झाली, एनलार्ज. मोठी झाली की नाही सांगा? एनलार्ज्ड. ओके. आता ऑब्जेक्ट कुठं ठेव? ॲट F1. पाचवा ना याच्यातला, 5. हां, ॲट F1. F1 म्हणजे फोकस ना. F1. ओके. हा काय आहे तुमचा? कोणती लेन्स आहे? कॉन्व्हेक्स लेन्स. दिसते सगळ्यांना? हा पॉईंट सेंटरचा पॉईंट म्हणजे ऑप्टिकल सेंटर ओ. हा ओ घेतला. ओके. इकडचा होता F2. तेवढ्याच अंतरावरती काय घ्यायचं रे? टॉईस ऑफ, हां, F2. इकडं काय घ्यायचं? F1 आणि टॉईस ऑफ F1. सेम अंतर फक्त ठेवा रे, चुकवायचं नाही. इथं माझं प्रॉब्लेम काय होतोय? एकतर मला चष्मा, त्याच्यामध्ये अंतर घ्यायचं म्हणजे मागं पुढं होतं रे. F1 बरोबर इथं घेणार. हा पॉईंट कोणता रे? टॉईस ऑफ, टॉईस ऑफ, टॉईस ऑफ F1. ऑब्जेक्ट कुठे ठेव? ॲट F1 म्हणजे इथं ठेवला. समजा F1ला ठेवला. पहिला रे कुठून बाहेर पडतो? ए बी नावाचा ऑब्जेक्ट. ए पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. बाहेर कसं जाणार रे? फोकसमधून बाहेर जाणार ना. F2 मधून बाहेर गेला हा वाला बघा. दुसरा कसं जातोय बघा इथून? दुसरा पण जाणार ना बाहेर. दुसरा कुठून पास करू? ओ. सगळ्यामध्ये कशातून पास केला आहे? ओ. ह्याच्यामध्ये आपण पास कशातून करायचा? ओ मधून केला पास. हा रे जर मी बघितलं, हा कसा चालू आहे रे? सॉरी, दोघं एकमेकांना कसे आहेत रे? पॅरलल रे. एका रेषेत फोकाशे चाललेत ना. हो का? असे पॅरलल रे. पॅरलल मीट कुठं करतात? इन्फिनिटीला करतात. डायव्हर्जिंग मीट करत नाहीत रे. पॅरलल मीट करतात ना. कुठं? इन्फिनिटीला. मग इमेज कुठं बनणार? ॲट इन्फिनिटी. आठवते का बघा? अगोदरच्या मध्ये पण मी जर फोकसला ठेवलं तर इमेज कुठे बनायची? इन्फिनिटीला बनवत होती ना. अगोदरच्यात म्हणजे कशात? सर कशामध्ये रे? मिररमध्ये. आठवतंय सगळ्यांना? ओके. म्हणजे पहिला पॉईंट आहे याच्यातला, पोझिशन ऑफ इमेज. कुठं बनली आकांक्षा इमेज? ॲट, हां, इन्फिनिटी. त्याच्यानंतर पुढं नेचर. नेचर काय असेल रे?
रिअल बरोबर इन्व्हर्टेड माझं मला फ्री मिळतं. इन्व्हर्टेड. लास्ट पॉईंट त्याच्यातला काय रे? साईज. काय असेल रे? खूप मोठी असेल ना. हे बघा नव्ह का, लांब 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 चाललंय ते का जवळ आहे? लांब चाललाय तो. आणि लांब गेला म्हणजे साईज वाढत चालले. हायली एनलार्ज्ड. ह्याच्या इमेजचं नाव झालं एनेशन आहे. काय रे? साईज ना. साईज. हे जरा ऑब्झर्वेशन करा बोर्डचं. तुम्ही चेक करा. ऑब्जेक्ट जसा मी हायली एनलार्ज्ड, जसा ऑब्जेक्ट मी जवळ घेतो इमेज कुठं झालं बघा बरं. हो का? इन्फिनिटील होता, कुठं बनली इमेज? इन्फिनिटील होती. हो का? मी खिशात मार्कर ठेवतो. बाय मी समजा लेन्स आहे, मला लेन्स म्हणता येता. ओके. हा समजा ऑब्जेक्ट इन्फिनिटीला, इमेज कुठं बनली? फोकस. इथं फोकस आहे, फोकसला बनले. ऑब्जेक्ट जरा पुढं आला. हां, इमेज कुठं गेली? थोडीशी लांब गेली. बघा तसंच आहे का? गेली. अजून पुढं आला. टॉयस F1ला इमेज कुठं बनली? टॉयस F2ला. अजून लांब चालली ना. आता कुठं आला? बिटवीन F2 आणि टॉयस F1 कुठं बनली इमेज? थोडी मागं गेली ना, थोडी लांब गेली. आणि जर F1 आणि ओच्या जवळ आली तर इन्फिनिटी. म्हणजे काय होतंय लक्षात आलं तुमच्या? हा जसा पुढं येतोय इमेज तशी काय होते? मागं 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 चालले. लक्षात राहील का तुमच्या? पाठांतर केलंय का मी? आपल्याला पाठ करायचं आहे का? येस सर काय म्हणताय रे? पाठ करायचं आहे का? शेवटची केस फक्त थोडी स्पेशल आहे. इथंच मी ॲड करतो. ह्याला थोडंसं इरेज करतो, थोडंसं रे छोटे करतो. एवढ्यात बसवण्याचा आपण पुरेपूरपणे प्रयत्न करू. लास्ट केस कोणती असेल रे? 6 नंबरची. कुठे ठेवायचं सांगा? हां, बिटवीन. हां बोला मोठ्यानं. F1 अँड O. O म्हणजे ऑप्टिकल सेंटर. एक सांगतो सिम्पली याच्यामध्ये काय करायचं. एक मिनिट फक्त, मला थोडा विचार. हां, ही लेन्स कोणती आहे रे? कॉन्व्हेक्स. पॉईंट आता थोडेसे छोटे होणार आहेत. ठीक आहे, असू दे, काय प्रॉब्लेम नाही. हा पॉईंट कोणता होता रे? हे तेवढ्या अंतरावर ते ड्रॉ करून घेतो इथं. एवढं इथं. हा पॉईंट कोणता रे? F2. हा कोणता? टॉयस F2. व्हिडिओ झूम करून बघायचं. छोट्या पार्टमध्ये मी बसवतोय सगळ्यांनी. तुम्ही पण आणि तुम्ही पण. काय करायचं? व्हिडिओ असं हात ठेवायचा, झूम होतं ना, झूम करून बघायचं. हा पॉईंट F1, हा पॉईंट टॉयस ऑफ F2. सॉरी 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 काय ते रे? टॉयस ऑफ F1 आला. तुमचं लक्ष आहे का? बघत होतो. ठीक आहे. आता काय करू? कुठे ठेवू सांगा त्याला? समजा इथं ठेवला असं. हां, पहिला रे कसा पास करू? पॅरलल केला, इथं गेला. हा बाहेर कसा पडणार? F2 मधून बाहेर पडला दिसतोय सगळ्यांना? पडतोय ना F2 मधून बाहेर. दुसरा रे बघा, O मधून जर मी पास केला, रे कशात आहेत? आर दे पॅरलल? आहेत का पॅरलल ते रे? बघा बरं, आहेत पॅरलल? दिसते. मग काय केलं पाहिजे सांगा मला, तुम्ही सांगा, मी ते काम करतो. जर पॅरलल रे जर मीट, सॉरी पॅरलल कसल्या रेज आहेत रे ते? डायव्हर्जिंग रे. डायव्हर्जिंग म्हणजे दोघांची तोंड हो का? अशा असतील तर पॅरलल, अशा असतील तर डायव्हर्जिंग. डायव्हर्जिंग रेज नेवर मीट इच अदर. मग याचा अर्थ इमेज बनणारच नाही का? मला सांगा, याचा मिनिंग इमेज बनणारच नाही का? इमेज बनणार 100%. कशी बनवू सांगा तुम्ही मला सांगा. काय बरं, इमेज कुठं बनेल? थोडं डोकं चालवा. कुठं बनेल? हां, इकडंच बनेल ना कुठं तर, का पुढं बनेल? जर इंटरसेक्ट होत नसेल तर आपण इमॅजिन कसं करतो? आठवते का? बघा आपण इमॅजिन कसं करतो रे? आठवते कोणाला? आपण अशी डायग्राम ड्रॉ करतो ना की ते रेस एकमेकांना काय झाले असतील? मीट झाले असतील ना. मग सिम्पली एक काम करा, अगोदर जे झालं मी थोडं मागचे पॉईंट बघायचे, मागं जाऊन चेक करायचं, ते पॉईंट रिवाईज करायचे. बघा म्हणजे कसं एक्सटेंड करू सांगा मी लाईन, कुठून कसा बाहेर पडतोय बघा, मग तुमच्या लक्षात येते. इथून टर्न झालाय ना हा वाला. ओके, तर एक काम करतो मी आता, ही लाईन समजा जर वरती घेतली, एक मिनिट फक्त.
नाही 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 नाही, तिथं कशी बनेल रे, तिथं कशी बनेल, 1 मिनिट फक्त. हां, एक्सटेंड कुठून झालं आहे बघा थोडंसं. तुम्हाला पोझिशन कोणती वाटते, कुठं बनेल इमेज? एक तर हे तर फिक्स आहे की ह्या बाजूला बनणार आहे, आणि ह्याच्यातली स्पेशल केस कशासाठी आहे बघा. स्पेशल केस म्हणजे काय, तर इथं काय होतं आहे, सेम साईडला बनणार फिक्सच आहे, पण कशाच्यामध्ये बनेल, ऑन सेम साईड बनेल ना. ठीक आहे, मग एक काम करूया आपण. हा रे समजा हा एक्सटेंड मी इथून केला, हे रे काय करतात बघा, ॲक्च्युली असे बाहेर पडतात ना. जर हा मी असा आहे असा इथून एक्सटेंड केला, कुठून गेला आहे हा वाला बघा एकदा फक्त. हां, ही पण लाईन अशी इकडे येणार ना असे, म्हणजे इमेज कुठे सेम साईड बनेल. आणि नेचर काय असेल त्याचा, व्हर्च्युअल. हां, अँड इरेक्ट सरळ असेल ना. ओके, पोझिशन काय असेल त्याचे, पोझिशन हां ॲट सेम साईड. हे काय केलं आहे बघा, मी तुम्हाला सांगतोय का, हे आपण काय करतो, समजा असे रेज असतील, आता डोक्यात जाते बघा तुमच्या, हा रे असा बाहेर पडतोय ना, आणि जर हे रेज मीटच करत नसतील तर मी काय करतो, समजा असा हात आहे माझा, ओके, हा पुढे जाऊन मीट करेल का, नाही करणार. पण जर मी इथून लाईन मागं काढली, इथून मागं काढली, तर मागं कुठं असं मीट करेल ना. मग इमॅजिन करायचं हे वरती कुठंतरी मीट करत असतील. पोझिशन ॲट सेम साईड. नेचर सांगा, नेचर सेम साईडचे इमेज कसे असतात रे, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. साईज काय असेल रे, एनलार्ज, मोठी होते ना साईज, एनलार्ज्ड, म्हणजे साईज थोडीशी त्याची वाढली, मोठी झाली. एक काम करा, पटकन व्हिडिओ पॉज करा, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा. ओके, इथपर्यंत झालं असेल सगळ्यांचं. आता लक्षात एकच ठेवायचं याच्यामध्ये बरं का. तर कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर रेज 2 कुठून, पहिला रेज कुठून पास करतो मी कायम, पहिला रे कुठून पास केला आहे, तसं नाही म्हणत मी. हां, रेज येताना कसा येतोय, पोझिशन नका सांगू मला, 2 टाईपने येतात. पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, तो जाताना कसा जातो, फोकसमधून गेला, खाली गेला. आणि जर समजा तो ऑप्टिकल सेंटरमधून गेला, इथून गेला, आहे असं जाणार ना. 2च रूल आहे त्याच्यामध्ये, कन्फ्युजन करायचं नाही. मॅक्झिमम टाईम प्रॅक्टिस करा. आता हे पण इथंच पॉज घेऊया. जर समजा मी पुढचं घेतलं तर व्हिडिओ 1 तासापेक्षा जास्त जाईल. उद्या आपण ते रिवाईज करू परत.